पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराच्या घोषणा कमी आणि उमेदवारांच्या संपत्तीची चर्चाही अधिक रंगताना दिसते। कोणी किती श्रीमंत आहे, कुणाकडे किती कोटींची मालमत्ता आहे, किती गाड्या आहेत, किती सोनं आहे, यावरच सध्या पुणेकरांची चांगली चर्चा रंगली आहे। पहा कोण आहेत हे श्रीमंत उमेदवार। पुण्यातले श्रीमंत उमेदवार निवडणुकीच्या मैदानात धनाढ्यांचा जोर। पुणे महापालिकेत कोट्यधीशांना उमेदवारी। पुणे तिथे काय उणे, सामान्य पुणेकरांच्या दारोदारी चक्क कोट्यधीश फिरत आहेत। हो, अगदी बरोबर ऐकलत। पुणे महापालिका निवडणुकीतल्या उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील समोर येताच पुणेकरांची तोंडात बोटं गेली, कारण त्यांना साधे सुधे नाहीत तर करोडपती उमेदवार लाभलेत। यंदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली असा दावा भाजपने केला। मात्र असं असलं तरी उमेदवार यादी पाहिली तर राजकीय घराण्यांची आणि कोट्यवधींच्या मालकांचीच चलती दिसते। माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्या कुटुंबियांना भाजपनं प्राधान्य दिलं आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले। पुण्यामध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेत वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे। त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार ते पुण्यातले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेत। तब्बल 271 कोटी 85 लाखांची त्यांची मालमत्ता, BMW आणि मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्या आणि 2.25 किलो सोनं त्यांच्या नावावर आहे। पुणे महापालिकेच्या इतिहासात इतका श्रीमंत उमेदवार क्वचितच पाहायला मिळतो। तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या दिवंगत आमदार रमेश वांजरे यांच्या कन्या सायली वांजरे। त्या सर्वात श्रीमंत महिला उमेदवार ठरल्यात। 77 कोटी 65 लाख इतकी त्यांची संपत्ती आहे। तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वर्धा बापट यांचीही संपत्ती कोटींच्या घरात आहे। त्यांच्याकडे 11 कोटी 22 लाख रुपये अशी कौटुंबिक संपत्ती आहे। कार, सोनं आणि विनातारण कर्ज सुद्धा आहे। तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांच्याकडे महागड्या गाडीसह कोट्यवधींची मालमत्ता आहे। एकीकडे 165 जागांसाठी भाजपनं मित्र पक्ष RPI सह कमळ चिन्हावर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले, पण घराणेशाही आणि श्रीमंत उमेदवारांवरून त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं जातं असा साधारण प्रघात आहे। आता ह्या धनाढ्य उमेदवारांना जनतेच्या समस्या कितपत कळतात हा मोठा प्रश्न आहे। तर दुसरीकडे पुणेकर या श्रीमंत उमेदवारांना मतांचं दान करतात का हे 16 तारखेला स्पष्ट होईल। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।